मी डॉक्टर प्रतिभा. वेलकम टू डॉक्टर प्रतिभा प्रेग्नन्सी अँड गायनेकॉलॉजी केअर. आज आपण प्रेग्नन्सीच्या थर्ड ट्रायमिस्टरबद्दल सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 8वा महिना लागला की खूप प्रश्न पडतात. डिलिव्हरी कधी होईल? बेबी ठीक आहे ना? मला जे वाटतंय ते नॉर्मल आहे का? आणि आजच्या या व्हिडिओमध्ये हे सगळं क्लिअर करूया. व्हॉट इज थर्ड ट्रायमिस्टर? तर प्रेग्नन्सीचा थर्ड ट्रायमिस्टर हा साधारण 28 आठवड्यांपासून तो डिलिव्हरीपर्यंतचा काळ असतो. आणि हा ट्रायमिस्टर आईसाठी फिजिकली आणि इमोशनली दोन्ही प्रकारे खूप इम्पॉर्टंट असतो. यामध्ये काय बेबी चेंजेस होतात? तर या काळात बाळाचं वजन हे वेगानं वाढतं, बाळाची फुफ्फुसे मॅच्युअर होतात, ब्रेन डेव्हलपमेंट कंप्लीट होते, बेबी मूवमेंट्स हे अजून स्ट्रॉंग फील होतात, बेबीचे किक्स, रोल्स, स्ट्रेचेस आणि हे सगळे चेंजेस नॉर्मल आहेत. आणि आईमध्ये काय चेंजेस होतात? तर आईला या काळामध्ये पोट जड वाटणं, पाठीचं दुखणं, पाय सुजणं, झोप न लागणं, वारंवार टॉयलेटला जाणं हे सगळं जाणवू शकतं. हे बहुतेक वेळा नॉर्मल चेंजेस असतात. आणि ॲज अ डॉक्टर मी काय इम्पॉर्टंट ॲडवाईस देईल? तर या ट्रायमिस्टरमध्ये रेग्युलर ANC व्हिजिट्स, स्कॅन्स आणि ब्लड प्रेशर मॉनिटरिंग हे खूप महत्त्वाचं आहे. बेबी मूव्हमेंट्स रोज जाणवतात का? याकडे लक्ष देणंही खूप गरजेचं आहे. घाबरायची गरज नाही आहे. योग्य माहिती आणि योग्य मार्गदर्शन असेल तर हा काळ पण सहज पार पडतो. हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि काही रिलेटेड प्रॉब्लेम्स असल्यास तुमच्या डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा. थँक्यू फॉर वॉचिंग.